चलो वेलकम बॅक. आपण बघतो आहोत SSC बोर्डाचा 10th स्टँडर्डचा जॉग्रफीचा लेसन नंबर 2 विच इज लोकेशन अँड एक्सटेंट SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. काही मुलांना असं वाटतंय की हा जो यूट्यूब चॅनल आहे हा फक्त इंग्लिश मीडियममधल्या मुलांसाठी आहे. असं नाही आहे बाळांनो. हा मराठी मीडियमची मुलं किंवा सेमी इंग्लिशची मुलंसुद्धा हा चॅनल बघू शकता. त्याच्यावरून हिस्ट्री जॉग्रफी 10वीचं शिकू शकता. SSC बोर्डाचं फक्त काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फक्त स्क्रीनवर तुम्हाला इंग्लिशमधली PDF दिसते. शेवटी बोलतो तर मी मराठीमधूनच आहे ना, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही याच्यावरून बिनधास्त अभ्यास करू शकता. तुमचं मराठीमधलं हिस्ट्री किंवा जॉग्रफी पॉलिटिकल सायन्सचं बुक तुम्ही समोर धरून बसा आणि तुम्हाला हे सगळं शिकून घ्या. ठीक आहे. चला आता आपल्याला बघायचं या लेक्चरमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघायचं इंडियाचं. आता तुम्ही म्हणाल की जॉग्रफीमध्ये हिस्ट्री कुठून आली? येऊ शकते ना, का नाही येऊ शकत? हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स हे एकमेकाचे भाऊच आहेत का नाही, बरोबर आहे का नाही. एकमेकांचा रेफरन्स नेहमी घ्यावा लागतो. हिस्ट्री शिकताना जॉग्रफीचा विचार करावा लागतो, जॉग्रफी शिकताना हिस्ट्रीचा विचार करावा लागतो. ठीक आहे. चला बघा काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे, पेन किंवा पेन्सिल असलं पाहिजे, तेच आपलं नेहमीचं. ठीक आहे. चला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट 1.5 सेंचुरी. जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलो, आपल्याला हे माहिती आहे. इंडिया गॉट इट्स इंडिपेंडन्स इन द इयर 1947. तारीख होती 15 ऑगस्ट. ठीक आहे. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण इंडिपेंडंट झालो. त्याच्या आधी आपण डिपेंडंट होतो, आता आपण इंडिपेंडंट झालो आहोत. डिस्पाईट फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स. डिस्पाईटचा अर्थ आहे असून सुद्धा, म्हणजे नाही का खूप सारे काय म्हणतात बरं त्याला, फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक 3 वॉर. म्हणजे काय झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की आपल्याला सगळं एकदम व्यवस्थित सगळं झालं का रे एका रात्रीमध्ये? नाही. त्याच्यानंतर आपल्याला किती अडचणी आल्या. काय झालं? 3 वॉर्स, 3 वॉर झाले. त्यापैकी 2 वॉर एका देशासोबत झाले आणि 1 वॉर एका देशासोबत झालं. ठीक आहे. ते 2 वॉर त्यातले झाले पाकिस्तानसोबत आणि 1 वॉर झालं चायनासोबत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की पाकिस्तानसोबत जे वॉर झाले त्याच्यामध्ये आपण जिंकलो का हरलो, आणि चायनासोबत जे वॉर झालं त्यामध्ये आपण जिंकलो का हरलो, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा चला, असे आपले 3 वॉर आत्तापर्यंत झालेले आहेत. फमाईन सिच्युएशन्स इन व्हेरियस पार्ट्स. फमाईन म्हणजे काय? फमाईन म्हणजे दुष्काळ. खूप साऱ्या भागांमध्ये दुष्काळ पडला, त्या काळातही पडला, मेजर दुष्काळ पडला. महाराष्ट्रात सुद्धा एक खूप मोठा दुष्काळ पडला होता. किती साली पडला होता विचारा तुमच्या आईबाबांना. तुमचे आईबाबा त्यावेळी लहान असतील किंवा तुमच्या आईबाबा त्यावेळी काही जणांच्या आईबाबांचा जन्म झाला नसेल, काही जणांचे आईबाबा लहान असतील. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. ठीक आहे. पुढे बघा. अँड सिमिलर इश्यूज आफ्टर इंडिपेंडन्स. खूप सारे प्रॉब्लेम्स झाले. इंडिया इज अ मेजर डेव्हलपिंग कंट्री ऑफ दी वर्ल्ड. एक खूप मेजर डेव्हलपिंग कंट्री. डेव्हलपिंग ING प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. डेव्हलपिंग विकसनशील देश. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विकसनशील देश आहे. एक खूप मोठा विकसनशील देश आहे. त्याच्यानंतर बघा, इंडिया इज कन्सिडर्ड टू बी अ ग्लोबल मार्केट टू ग्लोबल मार्केट. ग्लोबल म्हणजे काय? जागतिक. मार्केट म्हणजे काय? मार्केट म्हणजे बाजारपेठ. हे जगामधली एक खूप मोठी बाजारपेठ म्हणून इंडियाकडं बघितलं जातं. बरं, इंडियाकडं खूप मोठी बाजारपेठ म्हणून का बघितलं जातं? बाजारात काय असतं रे? साध्या भाषेमध्ये आपण बघूयात. बाजारामध्ये काय असतं? बाजारामध्ये आपण काय करतो? बाजारामध्ये आपण माल विकतो किंवा विकत घेतो. मग इंडिया हे ग्लोबल मार्केट आहे, बरोबर आहे का? हे काय कोणत्या बेसिसवर आहे? हे इंडियाच्या पॉप्युलेशनच्या बेसिसवर आहे. तुम्हाला माहिती आहे का आजची इंडियाची पॉप्युलेशन काय? आत्ता मी बोलतोय ऑगस्ट 2024मध्ये मी बोलतोय. इंडियाची पॉप्युलेशन आहे 145 करोड. 145 प्लस. म्हणजे आपण चायनाला सुद्धा आता मागं टाकलेलं आहे. चायनाला मागं टाकून आता आपण पुढं निघून आलेलो आहोत. इतकी जबरदस्त मोठी पॉप्युलेशन आहे इंडियाची. ठीक आहे. मग ही जी पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये
म्हणजे कस्टमर आहे ना, पोटेन्शियल कस्टमर्स आहेत ना हे सगळे, तुम्ही माल विकू शकता. म्हणून इंडियाला काय म्हटलेलं आहे, ग्लोबल मार्केट म्हटलेलं आहे. बिकॉज ऑफ व्हेरियस इकॉनॉमिक रिफॉर्म्स फ्रॉम टाइम टू टाइम इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅज पेस्ड अप. खूप सारी इकॉनॉमीची डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट कधी झालेली आहे रे इकॉनॉमीची, 1991 मध्ये. ठीक आहे, हे तर तुम्ही शिकला असाल का नाही, तुम्हाला आठवत आहे का? 9th जी आपण हिस्ट्री शिकलेलो आहोत 1991 हे किती मेजर इयर आहे सांगा बरं. ठीक आहे, चला आठवतंय का पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, चला पुढं काय आहे बघा, पुढच्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे, द प्रपोर्शन ऑफ यूथ इन इंडियाज पॉप्युलेशन इज हाय. प्रपोर्शन म्हणजे काय, प्रमाण. इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे म्हणजे काय आहे, आता एखाद्या देशामध्ये लहान बाळं असतात, यंग मुलं असतात, मुली असतात, मिडल एज असतात, म्हातारे कोतारे असतात, मेल असतात, फिमेल असतात. या सगळ्या प्रपोर्शनमध्ये बघा, पुन्हा एकदा वाचतो, द प्रपोर्शन ऑफ यूथ इन इंडियाज पॉप्युलेशन इज हाय. म्हणजे काय बघा, 65% जे आहे पॉप्युलेशन ते अंडर दी एज ऑफ 35 आहे. म्हणजे इंडियाचं पॉप्युलेशन जर धरलं 100%, म्हणजे 100 माणसं, रँडम 100 माणसं जर इंडियामधली आपण घेतली तर त्यातली 65% माणसं म्हणजे 100रातले 65 माणसं 35 एजपेक्षा कमी आहेत. किती मोठा आकडा आहे बघा. तुम्हाला लक्षात येत आहे का? सोपं आहे हे बघा, कन्फ्यूज होऊ नका. आपण जर 100 माणसं जर घेतली तर त्या 100 मधले 65 ह्यांचं जे एज आहे ते 35 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, आता याचा फायदा काय होतो, 35 पेक्षा कमी म्हणजे काय, यंग लोक, बरोबर आहे का. 35च्या पुढं काय सुरू होतं, 35च्या पुढं मिडल एज सुरू होतं. ठीक आहे, मग इतका मोठा क्राऊड, 100रातले 65 जर तुमच्याकडे यंग आहेत तर तुमच्याकडे काम करायला किती प्रचंड माणसं आहेत, लक्षात घ्या ना. अँड दिस फॉर्म्स अ मेजर पार्ट ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. हां बघा, मी तेच म्हणत होतो, काम करायला किती प्रचंड माणसं आहेत तुमच्याकडं, बरोबर आहे. वर्किंग पॉप्युलेशन. इंडिया इज लुक्ड अपॉन ॲज अ यंग कंट्री. तरुण देश म्हणतात इंडियाला. काय म्हणतात, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तरुण आहेत, निम्म्यापेक्षा खूप जास्त तरुण आहेत, म्हणून इंडियाला तरुण देश असं म्हणतात. हे होतं एक क्विक रिव्हिजन, एक छोटासा ओव्हरव्ह्यू होता इंडियाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ब्राझील देशाचं. ठीक आहे, चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.